घोडेगाव तालुका आंबेगाव येथील परांडा वस्तीमध्ये वन विभागाकडून बिबट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी AI ट्रॅकर लावण्यात आले आहेत। या AI ट्रॅकर कॅमेरा मशीनच्या मदतीने बिबट्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास वन विभागाला मदत होणार आहे। तुम्ही पाहू शकता त्या परांड्यामध्ये हे वाघाचं मशीन बसवलेलं आहे। त्याच्या वाघ जर दिसला तर डिटेक्ट होणार आणि इथं सायरन वाजणार। तुम्ही पाहू शकता आता इथे याला खटका आहे, लाईट पण आहे। रात्रीची लाईट लावली ना तो लाईटीत कुठं वाघ आला ते दिसणार। इथं परांड्यात लावलेलं आहे, इथून जर वाघ गेला ना ते डायरेक्ट दिसणार आणि इथलचा वरचा सायरन वाजणार डायरेक्ट। नमस्कार। नमस्कार। हे कसलं मशीन आहे? हे बिबट्या ट्रेकर मशीन आहे। याचा काय म्हणजे फायदा वगैरे? आता ह्या मागे एक हा रस्ता सरळ जातो ना, हा आपला पार डोंगरापर्यंत जातो। तर त्या रस्त्याने आणि ह्या क्षेत्रात इथं बिबट्याचा जास्त वावर आहे आणि हाच रस्ता येण्या जाण्याचा मार्ग दिसतो त्यांचा, कारण की पावलं वगैरे भरपूर असतात तिथे। म्हणजे इथं बिबट्या आहे? हो आहे। आता हे बिबट्या ट्रॅकर लावला याचा फायदा म्हणजे त्यानंतर ते आधी ट्रॅक करणार हो, नंतर या ठिकाणी पिंजरा सायरन आहे लावणार। त्याला सायरन पण आहे। जर बिबट्या आला तो कॅमेऱ्यात कॅच झाला तर सायरन आहे, तो सायरन वाजणार। आणि त्यानंतर मग पिंजरा वगैरे लावतील? पिंजरे लावले का? पिंजरे लावले होते पण त्यात काय आले नाही। आता मध्ये आपल्या इथं लावला होता तो सापडला होता एक, तर आपल्या या परिसरात काही येतच नाही। पिंजरे लावले होते मागे त्यांनी चिचकालेत वगैरे पण नाही आला। नाही आज म्हणजे कालच चालू केलाय तो, काल ह्या टायमालाच चालू केलाय, पण अजून तर काय वाजला नाही रात्री। याचा फायदा होईल असं वाटतं? 100% Warning निदान साठी. त्यांचं काउंट तर कळेल किती आहे किती नाही, बिबट आहे की नाही ते पण। किती अशा मशनरी या ठिकाणी लावले गेलेले आहेत? कॅमेरे किती आता लावले गेलेले? आपल्या परांड्यात तर एक आहे आणि त्यांनी मागे सांगितलं होतं कुठं एक याला बसवलं, दरेकरवाडीला एक कुठंतरी बसवली, घोडेगाव परिसरात बसवली। जुन्नर आंबेगाव खेड परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वाधिक बिबट्यांचे हल्ले याच परिसरात होत असल्याचे दिसून येते। या AI कॅमेरा ट्रॅकरच्या मदतीने बिबटे पकडण्यास मदत होईल का, आता हेच पाहावे लागणार आहे। या कॅमेराच्या दृष्टिक्षेपात बिबट्या आल्यास सायरन वाजणार आहे, त्यामुळे सध्या तरी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे। गाव खबरसाठी मी किरण, आपण पाहत राहा गाव खबर।